आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती वेळा समजावून सांगितलं तुला, किती वेळा समजावून सांगितलं, पण नाही, तुझी सुधारण्याची लक्षणच नाहीयेत. बस आता तुझ्या पालकांना बोलवायचं. फोन लाव. मॅम आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. पुन्हा होणार नाही. मी माफी मागते. मला काही ऐकायचं नाहीये. मॅडम आई बाबांना नको ना मॅम, प्लीज. सॉरी, माझं ऐकून तर घ्या तुम्ही 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 एकदा ऐकून घ्या. मी पुन्हा असं नाही करणार. आय एम रिअली सॉरी मॅम. मॅम मॅडम. तरी घ्या. मॅडम प्लीज, जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती तिला द्या. तिच्या पालकांना नका बोलवू इथे. ते जर इथे आले ना तर तिला घेऊन जातील. तिची नोकरी जाईल, लय नुकसान होईल तिचं. आनंदी बरोबर बोलतीये. तुम्ही त्यालाही जाऊ द्या. मी हात सोडते. आई बाबांना फोन करू नका. मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे मॅडम. प्लीज एकदा ऐकून घ्या प्लीज. माणूस इतका कोरड्या मनाचा कसा का असू शकतो? अरे लग्नाची बायको आहे मी. माझ्या शब्दाला किंमत नाही ती नाहीच, पण स्वतःच्या पोटच्या पोराची पण काळजी नाही. कोण कुठला तो अनाथ पोरगा, त्याचा मात्र सतत पुळका. माझ्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीत त्याला वाटेकरी होताना मी पाहिलंय. हे कायला हे सोपं असतं, आणि तरीही वाईट कोण? शालिनीच. आता नाही करणार. एक दिवस मणी या घराचा मालक झाला आणि आम्ही आश्रित झालो ना, की मग डोळे उघडतील यांचे. सुजित, तू मला समजवायला आलासलास तर माझा मूड नाहीये. प्लीज आत्ताच जा इकडनं. मॅडम सुजित नाही, मी आहे मणी. आता काय आहे तुझं? मॅडम प्लीज ऍटलिस्ट हा ज्यूस तरी प्या. तुम्ही काहीच खाल्लं पिलं नाहीये. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. तुझ्यामुळे इतकं सगळं घडलं तरी तू निर्लज्जासारखा माझ्या डोळ्यासमोर येऊच कसा शकतोस? मॅडम मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय, पण मी कोणाची शपथ घेऊ? सुजितचा कुठलाच हक्क घेण्याचं कधीच माझ्या मनात नव्हतं, नाही इथून पुढे असेल. मनात नाही असं म्हणून सगळं घेतोसच ना. आपण कसे चांगले आहोत, सद्गुणांचा पुतळा आहोत असा आव आणला की सुजित वाईट ठरतो आणि मग सगळं ऑटोमॅटिकली तुझ्याचकडे येतं. ना मी सद्गुणांचा पुतळा आहे, ना सुजित दुर्गुणांचा. तो फक्त अविचाराने वागतो. मॅडम मी बोलेन साहेबांशी. मला नकोय हे पद, पैसा, प्रतिष्ठा. माझ्यासारख्या अनाथाला कुटुंबाच्या रूपाने हे जे मिळालंय ते खूप आहे. त्या दिवशी जे घडलं त्या रागाच्या भरात साहेबांनी हा निर्णय घेतलाय, पण मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, मी सुजितला तयार करेन. भविष्यात साहेबांना त्यांचा राजकीय वारसदार मी नाही सुजित दिसेल. तर प्लीज प्लीज हा ज्यूस प्या. अन्नावर राग कडून कुठली समस्या दूर होत नाही, तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. मॅडम प्लीज माझा राग अन्नावर आणि स्वतःवर काढू नका. मी नाही आहे तितका महत्वाचा. प्लीज. कळतंय ना तुला हे? आमच्या आयुष्यात ह्या घरात तू महत्वाचा नाहीयेस ते. अरे काडीची किंमत नाहीये तुला. एवढा वारंवार अपमान होऊन सुद्धा तू आमच्या समोर राहतोसच कसा? लहान असताना साकलवून लावायला पाहिजे होतं, म्हणजे हा डोक्याला ताप होतोय ना तो झाला नसता. जोपर्यंत तू या घरात आहेस सुजितला कायम दुय्यम स्थान मिळेल. कळतंय तुला? मॅडम तुम्हाला जर खरंच असं वाटतंय की मी इथून निघून जाण्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत तर ठीक आहे, मी तुमची ही इच्छा पूर्ण करेन. आजवर तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी कायम धडपडत राहिलो. कधीतरी माझ्या वागण्यामुळे तुम्हाला आनंद होईल
म्हणून मी काय काय नाही केलंय. मला आज कळतंय की माझ्या निघून जाण्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. मॅडम, मी तुमची ही इच्छा पूर्ण करेन. तुमचा आनंद मी हिरावून घेणार नाही मॅडम. आजपर्यंत ह्या घराने मला खूप काय दिलंय. त्याची परतफेड करण्याची संधी मिळतीये तर जाऊ देणार नाही. हा मणी कोण लागतो तुमचा? देवळात न उचलून आणलेला मुलगा. ह्याची जागा तुम्ही ह्याला देताय? मणी तुम्हाला प्रिय असेल, पण मला माझ्या मुलाव्यतिरिक्त कोणीही प्रिय नाही. जोवर मला आणि माझ्या मुलाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी सगळं वर्ज्य करून राहणार. आणि माझा निर्णय झालाय. बरंच झालं. फार आगाऊपणा करते शिखा. राईट. तुला माहितीये फातिमा, या शिखामुळे किती हॉस्टेलमधल्या मुलींना पनिशमेंट मिळाले. तिला पनिशमेंट मिळाले, मला तर मज्जाच आली बाबा. एक नंबरची गुंडी आहे ही शिखा. सबके पाप का घड़ा भरता है, आज इसके पाप का घड़ा भर गया. देखा ना कितनी समजदार आहे स्वानंदी. शिखा नेहमी तिला त्रास देत असते, तरी पण आज स्वानंदीने तिची बाजू घेतली. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. मनोज, ही घाण तू आणलीस आणि ती तूच साफ कर. झाडू दे तिला. घ्या, हसून घ्या. आणि याचा बदला घेतला नाही ना, नाव शिखा नाही लावणार मी.
ए चल चल शिखा. बाकीच्या मुलींचं मला माहिती नाही, पण माझी रूम एकदम आरशासारखी लखलखीत करा. संचिता मॅम, आपण फ्रेंड्स होत ना, मी पार्टी काय बदलताय? तुम्ही मला सपोर्ट केलं पाहिजे तर तुम्ही माझ्याकडून काम करून घेणार आहात. मॅम, दिस इज नॉट डन. फ्रेंड्स, फ्रेंडशिप हो, खरंच मी मैत्रीण तुझी. मग माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवलीस? मॅम, हो, तेही रात्रभर बॉयफ्रेंड इथेच होता. दिस इज नॉट डन. शिका, बस बस बस. एक काम कर, माझ्या रूम पासूनच शुभारंभ कर. हा काय? चल मॅम, चल ग, ये ये. तुमच्या सुखाची किल्ली आवरलंय माझं. मी घर सोडून कायमचं निघतोय, आणि ह्या मागे मला कसलाही राग किंवा कसली खंत नाही मॅडम. उलट जन्मदात्या आईने रस्त्यावर टाकलेल्या बेवारस मुलाला तुम्ही छप्पर दिलं, उडवर अन्न दिलं, शिक्षण दिलं. हेच माझ्यासारख्या अनाथ मुलाला खूप आहे मॅडम. कायम तुमच्यात आई शोधली. मॅडम, आपल्यात काही संबंध नसताना हे मूल आपलं नाहीये हे माहीत असून सुद्धा रागावून को होईना तुम्ही माझा सांभाळ केला. माझ्यासाठी आईसारखं आहे. मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढे माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. याआधी जो काही झाला असेल त्याबद्दल माफी मागतो. कोमळ पुढे ना. शिखा, नीट क्लीन करा सगळं. बरेच दिवस ना माझी रूम कोणी क्लीन नाही ग केलीये. बघ ना किती घाण आहे. प्लीज प्लीज प्लीज. शिखा, हे बघ इथे कबड जवळ कर ना जरा. ये इथे ये. शिखा, ती बकेट आहे ना तिथे कर ना. कर. माझ्यापासून लपवून ठेवायचंय ना सगळं. सगळं सिक्रेट ठेवायचंय. मग आता कर जा. कर 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 कर. शिका, अजून 20 खोल्या साफ करायचे तर तुला. हो, आणि ऑफिस, लॉबी, मेस हे पण करायचंय. चल आवर लवकर. दे इकडे. मणी, ए मणी. कमाल आहे, हा मणी थांबला नाही एवढ्या हाका मारून सुद्धा. तुला माहितीये तू कुठे जाणार आहे ते? मलाही माहित नाही डॅड. थांबा, मी फोन करतो. हे काय, शालिनीचा फोन? हा बोला.
अहो ऐकलत का, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. जिथे असाल तिथून लगेच घरी या. कसला आनंद, कसली बातमी? तब्येत बरी आहे ना तुमची? अहो मी बरी आहे, मला काय होणार, आणि आता तर मला काहीच नाही होणार. मला ना खूपच आनंद झालाय. हो, इथे घराच्या बाहेरच आहे मी, आलो आतमध्ये. हो लवकर या घरी. तुमच्या मॉमला आनंद झालाय, बघूया कसला आनंद झालाय तर. चला. सदा सदा सदा, हो बाई साहेब. हे बघ, पटकन आमरस करायला घे आणि फ्रीज मध्ये ठेव जेवेपर्यंत, म्हणजे थंडगार होईल. अगं बाई, मी यांच्या आवडीची रसमलाईच ऑर्डर करायला विसरले. मी फोन करते, तू जा पटकन जाऊन आमरस कर. हॅलो, धामा स्वीट्स, मी सरपोतदारांच्या घरून बोलतेय, मिसेस सरपोतदार. हा, हो मी सांगेन साहेबांना. तुम्ही प्लीज जरा 1 किलो रसमलाई अर्जंट पाठवून द्याल. हो घरीच. ओके, थँक्यू. काय मॉम, मूड एकदम चेंज? हो, मला आज खूप 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 आनंद झालाय. मगाशी तुम्ही मला फोनवर म्हणालात की तुम्हाला खूप आनंद झालाय, एक बातमी मला सांगायची आहे. अशी कोणती बातमी आहे की तुम्हाला इतका आनंद झालाय? आणि हे सांगायच्या आधीच तुम्ही मेजवानीची तयारी सुरू केलीत, म्हणजे उपोषणही सुटलं? हो, उपोषण बिपोषण सगळं संपलंय. ते जाऊ दे, तुमच्या आवडीची खास रसमलाई ऑर्डर केलीये आणि तुला आवडतो म्हणून आमरस सुद्धा केलंय. तुम्ही आता पटापट आवरून या जेवायला. आणि प्लीज मीटिंग वगैरे काही नकोय, आता थोडा वेळ तरी थांबा. मला माझा आनंद सेलिब्रेट करून द्या. तर ते जाऊ दे, आधी मणीला फोन लावतो. कुठे गेलाय हा मुलगा? उचलत नाहीये. गाडीवर असेल, ऐकू येत नसेल त्याला. पुन्हा एकदा प्रयत्न कर. ओके. आता फोन लागतच नाहीये. हा मीच बघतो. काय करावं काही कळत नाही. ते बघा सुजितराव, कार्यकर्ते येणार आहेत, मी स्टडीमध्ये जातोय. तुम्ही मणीला फोन लावत राहा. समजा त्यांनी उचलला तर मला त्याच्याशी बोलायचंय, मला फोन द्या तुम्ही. बरं. 15-20 मिनिटं झाले, समजा फोन लागला नाही, त्यांनी उचलला नाही, तर तुम्ही स्वतः जाऊन त्याला बघा. हा मुलगा काहीही कोणाला न सांगता कसा कुठे गेलाय काही कळत नाहीये. सध्या घरातलं वातावरण सुद्धा असं आहे ना की तुम्ही फोन लावा त्याला. येस येस डॅड. चला आता कामाला लागा. आणि मला आमची रूम खूप स्वच्छ लागते. शिखा, हाँ तो साफ-सफाई बहुत इम्पोर्टेंट है. शिखा, चांगला पोछा मार बरं का. एक पण चीटी इकडे तिकडे राहिली नाही पाहिजे. वो क्या है ना, मुझे चीटी से बहुत डर लगता है. कान वान में चली गई तो रिस्क नहीं चाहिए. हाँ, इसलिए तू अच्छे से पोछा मार. हा. ए तिच्याकडे काय रागाने बघतेस ग? तुला ही पनिशमेंट वॉर्डन मॅमनी दिली, लक्षात आहे ना तुझ्या? आणि काय ग शिका, इतरांना पनिशमेंट होताना बघून तुला किती मज्जा यायची ना. आता तुझ्यासोबत पण तेच होतंय. यू नो व्हॉट शिका, कर्मा इज नो 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 बैड वर्ड्स. शिखा बेटा, तू अपना काम कर. जेसी, फातिमा, कशाला त्रास देताय तिला? शिखा, आमची रूम साफच आहे, नाही करायची साफ. तुझा ए ग स्वानंदी, अजून हिला त्रास द्यायला सुरुवातच कुठे केली आपण? शिका प्लीज कॅरी ऑन. जेसी प्लीज राहू दे ना. तू बाजूला हो ग. शिका प्लीज. आठवतंय ना स्वानंदी, ह्याच मुलीने तुझे फोटोज मेस मध्ये लावले होते. आता ह्या मुलीचे फोटोज ना अख्ख्या हॉस्टेलवर लावले पाहिजे. वेट, या हिस्टॉरिकल मुवमेंटचा फोटो झालाच पाहिजे. अगं कशाला? वेट. ए शिखा,
शिखा इकडे बघ ना. ए, शिखा स्माइल. जेसी फालतुगिरी करू नको ना यार. शिखा. जेसी बस कर. जेसी, ये मजाक वजाक सब ठीक है, लेकिन अपन पैसे देके रहते ना हॉस्टेल में, मग ही पनिशमेंट वगैरह ठीक नाही है. ए फातिमा, तू पण सुरुवात नको करूसा परत. तू एक काम कर ना, कॉरिडॉर मध्ये जा आणि बाहेर जाऊन मुलींना बघ किती आनंद झालाय शिखाला पनिशमेंट झालेली बघून. आणि ही असलीच आहे ग, हिला ना अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. यु नो व्हॉट, मला असं वाटतं की वॉर्डन मॅमनी ना अजून मोठी पनिशमेंट द्यायला पाहिजे होती हिला. है ना स्वानंदी? फिर भी रे बेचारी, पूरे हॉस्टल की साफ सफाई करवाना ठीक नहीं है. उसका बॉयफ्रेंड ही है ना, तो उसमें क्या गुना है. अब पर्सनल स्पेस कुछ होता है क्या नहीं. पर्सनल स्पेस? तू वेडी आहेस का ग फातिमा? अगं हे हॉस्टेल आहे, कळतंय का तुला? अच्छा स्वानंदी, मला असं वाटतं की फातिमाला ना शिखाला पनिशमेंट झालेली आवडली नाहीये. एक काम करते, मी तुझं नाव ना वॉर्डन मॅमला सांगते. वॉर्डन मॅम, वॉर्डन मॅम. अरे रुक, मैंने कुछ बोला क्या. मैंने कुछ भी नहीं बोला. तू कर. ए तू काय बघत बसलेस, कामाला लागतं, आवर पटकन. हो हो